आता बघा पुढचं फोर्स आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट इज मस्क्युलर फोर्स. आता मस्क्युलर फोर्स म्हणजे काय तर बघा मगाशी जे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं की माझ्याकडे हे जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवर मी एक फोर्स अप्लाय करते. फोर्स अप्लाय करते म्हणजे काय करते, मी त्याला पुश करते किंवा पुल करते किंवा त्याला ढकलते. तर ज्यावेळेस मी ही क्रिया करत असते तेव्हा त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवर मी मसलचा फोर्स अप्लाय करते. मी हाताने ती क्रिया करत आहे म्हणजेच त्याच्यामध्ये मसलचा फोर्स अप्लाय झाल्यामुळे इट इज अ मस्क्युलर फोर्स. आणि हा एक प्रकारचा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. कारण ज्यावेळेस आपण पुशिंग करतो, पुलिंग करतो, लिफ्टिंग करतो त्यावेळेस मसलने त्याच्यावर फोर्स अप्लाय करत असतो, म्हणून इट इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. मस्क्युलर फोर्स इज अ एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट फोर्स. त्याच्यानंतर बघा 3.2 मध्ये आपण जे एक्झाम्पल बघितले होते त्याच्यामध्ये ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की निडल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट, याच्यामध्ये डायरेक्टली कॉन्टॅक्ट नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहे मॅग्नेटिक फोर्स. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं पीसेस ऑफ पेपर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द कोम, याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ॲक्ट होत असतो बट विदाऊट कॉन्टॅक्ट. थर्ड एक्झाम्पल आपण बघितलं होतं की जे कोकोनट आहे ते झाडावरून ग्राउंडवर पडतं आणि त्याच्यामध्ये डायरेक्टली कॉन्टॅक्ट नसतो पण ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट विदाऊट एनी कॉन्टॅक्ट असल्यामुळे ही सर्व जी एक्झाम्पल आहे ती नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची आहे. त्यानंतर बघा एक बॉल आहे आणि तो बॉल आपण एका टेबलावर ठेवलेला आहे. व्हेन अ बॉल इज केप्ट ऑन अ टेबल अँड पुश अ लिटिल इट मूव्ज अहेड अँड गेट्स स्लो अँड स्टॉप. त्या बॉलला जर तुम्ही थोडंसं पुश केलं तर तो थोडासा मूव्ह होतो. मूव्ह झाल्यानंतर तो स्लो होतो आणि मग पुढे जाऊन थांबतो. त्याच्यानंतर एखादी कार असेल आणि ती कार रनिंग ऑन अ प्लेन रोड ट्रॅव्हल सम डिस्टन्स अँड स्टॉप्स आफ्टर द इंजिन इज स्विच ऑफ. एखादी कार रस्त्यावर धावत असेल प्लेन रस्त्यावर तर आपण जर त्याचं इंजिन स्विच ऑफ केलं तर ती थोडं अंतर पुढे जाते आणि मग थांबते. मग ह्या क्रिया अशा का होतात की थोड्या मूव्ह होतात, त्यांच्यामध्ये थोडी मूवमेंट आपल्याला दिसते आणि नंतर त्या स्टॉप होतात. दिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन मोशन. म्हणजे त्या ज्या ऑब्जेक्ट आहे त्यांच्यामधलं जे मोशन आहे ते मोशन आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन यांच्यामुळे ह्या क्रिया घडत असतात. आता हे जे फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे इज व्हेरी इम्पॉर्टंट. फोर्स ऑफ फ्रिक्शन जर नसेल तर तो जो ऑब्जेक्ट आहे इट वूड हॅव रिमेन इन मोशन. इन द ॲब्सेन्स ऑफ फोर्स ऑफ फ्रिक्शन द ऑब्जेक्ट वूड हॅव रिमेन इन मोशन. तो जो ऑब्जेक्ट आहे तो त्याच मोशनमध्ये राहील. आणि न्यूटनच्या फर्स्ट लॉ ऑफ मोशनमध्ये सुद्धा आपण हे स्टडी केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा वेन वाईल वॉकिंग वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ आवर फीट. ज्यावेळेस आपण चालतो तेव्हा आपण काय करतो, आपल्या पावलाने जमीन मागे ढकलतो. बट जर इन ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शन, पण इथे जर फ्रिक्शन ॲब्सेन्स असेल तर काय होईल, वी विल स्लिप, आपण घसरून पडू. अँड विल नॉट बी एबल टू वॉक, आपल्याला चालता येणार नाही. का ह्या क्रिया अशा होतात तर ऑल द ऑब्जेक्ट इन मोशन हॅव अ फ्रिक्शनल फोर्स ॲक्टिंग ऑन देम विच इज ॲक्टिंग इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन. बघा फ्रिक्शन जे आहे, फ्रिक्शनमुळे काय होतं की ज्या ऑब्जेक्ट मोशनमध्ये असते त्या मोशनवर ती काय करत असते, हे फ्रिक्शन फोर्स जे आहे ते ॲक्ट होत असतं पण इट इज अपोजिट टू द मोशन. म्हणजे गतीची जी दिशा आहे त्या दिशेच्या विरुद्ध दिशेने हे फोर्स ऑफ फ्रिक्शन ॲक्ट करत असतं किंवा त्यामुळे ती क्रिया घडत असते. आता बघा हे फोर्स ऑफ फ्रिक्शन जर नसेल किंवा रिड्यूस झालं तर काय होतं, त्याचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे. काय वेळेस आपलं लक्ष नसतं आणि रस्त्याने जाताना आपण केळीची सालबील असेल तर त्याच्यावरून आपण घसरून पडतो किंवा चिखल असेल तर चिखलामध्ये सुद्धा आपल्याला घसरायला होतं. तर हे का होतं तर त्या जो ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट आणि त्यामधली जे घर्षण बल आहे म्हणजे फ्रिक्शन जे आहे ते फ्रिक्शन रिड्यूस होतं आणि त्यामुळे आपण घसरून पडतो.